नमो नमः सर्वेभ्यः. भगवद्गीतायाः विवरणे सर्वेषां स्वागतमस्ति. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण भगवद्गीतेच्या जवळपास 14 अध्यायापर्यंत आपण संपूर्ण केलेलं आहे. आता आपण भगवद्गीतेचा 15वा अध्याय सुरू करतो आहोत. त्याचं नाव आहे पुरुषोत्तम विभाग योग. 14वा अध्याय सांगून झाला. गुणत्रय विभाग योग सांगितला. त्याच्या आधी क्षेत्रज्ञ विभाग योग सांगितला. भगवद्गीतेच्या ज्ञानकांड ह्याच्यातला 14वा अध्याय आपण बघितला. क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, त्याच्यानंतर प्रकृती पुरुष म्हणजे काय, हे क्षेत्रज्ञ विभाग योगात पाहिलं. त्यानंतर ज्ञानाचा महिमा, प्रकृती पुरुषापासून जगाची उत्पत्ती, त्यानंतर सत्व रजस तमस या त्रिगुणांचं वर्णन, भगवत प्राप्तीचा मार्ग, त्याच्यानंतर त्या त्रिगुणांच्या पलीकडची गुणातीत अवस्था, हेही आपण मागच्या अध्यायात पाहिलं आहे. आणि ह्याच्या पुढे आता तो पुरुषोत्तम म्हणजे काय, तो या अध्यायामध्ये म्हणतो आहे की मी स्वतः पुरुषोत्तम आहे, असं या अध्यायाच्या शेवटी म्हणतो आहे. सो पुरुषोत्तम म्हणजे उत्तम पुरुष म्हणजे काय, अहम उत्तम पुरुष अस्मि, असं तो अध्यायाच्या शेवटी म्हणतो. सो उत्तम पुरुष म्हणजे कोण, किती असे पुरुष असतात, या संबंधी तो या पुरुषोत्तम विभाग योगामध्ये वर्णन करतो आहे. आणि त्याच्या आधी अध्यायाच्या सुरुवातीला त्यांनी संसार म्हणजे क्षेत्र सांगून झालं, क्षेत्रज्ञ सांगून झालं, प्रकृती सांगून झाली, पुरुष सांगून झालं, जीव झालं, जीवाची उत्पत्ती कशी झाली ते सांगितलं मागच्या अध्यायांमध्ये, त्याच्या त्रिगुणांविषयी आणि त्याच्या गुणातीत अवस्थेविषयी सांगितलं. आणि आता संसार म्हणजे काय, हा संसार आपल्या आजूबाजूला जो दिसतो आहे ते म्हणजे काय आहे एक्झॅक्टली, हे तो या अध्यायामध्ये वर्णन करतो. त्यानंतर परमेश्वर स्वतः म्हणजे काय आणि तो उत्तम पुरुष कसा आहे, म्हणून या विषयी या अध्यायामध्ये आपल्याला विवरण सापडतं. सो असा अध्याय आपण सुरू करतो आहोत, पुरुषोत्तम विभाग योग. आपण स्लाइड शेअर करूया. भगवद्गीतेचा 15वा अध्याय, पुरुषोत्तम विभाग योग, योग ऑफ द सुप्रीम सोल. या अध्यायामध्ये टोटल 20 सूत्र आहेत. छोटा अध्याय आहे. पहिल्या 6 सूत्रांमध्ये वेद उपनिषद जे आहेत किंवा वेद जे आहेत त्याचा काय उद्देश आहे, आणि त्याचा ऍक्च्युली लोकांना कसं वाटतं की वेदांचं अध्ययन करणं हे फायनल डेस्टिनेशन आहे. सो तसं नाहीये. वेद हे जस्ट ब्रांचेस आहेत, ते त्यांचा उपयोग करून तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचा, असं तो सांगतो आहे. सो व्हॉट इज द पर्पज ऑफ द वेदास अँड वेदिक नॉलेज? ओके, टू नो द गॉड और टू नो हिज ओन स्वरूप हे, आणि मेटाफॉरिकल डिस्क्रिप्शन ऑफ द युनिवर्स म्हणजे संसार म्हणजे काय, आणि त्याचं अश्वत्थ वृक्ष त्याला म्हटलेलं आहे. सो कसा तो उलटा अश्वत्थ वृक्ष आहे याचं वर्णन तुम्हाला पहिल्या 6 सूत्रांमध्ये सापडतं. 7 ते 11 सूत्रांमध्ये त्यांनी जीवात्माविषयी डिस्क्रिप्शन केले आहे की जीवात्म्याला काय काय प्रॉब्लेम्स असतात, तो कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये बद्ध असतो त्याविषयी सांगतो. 12 ते 15 सूत्रांमध्ये तो लाईट ऑफ द कॉन्शियसनेस सांगतो की हा जीव ज्याच्यामध्ये अडकलेला असतो त्याला त्याचा तो आत्मा आहे, जीवात्मा आहे, त्याच्याविषयी आणि तो कसा काय ह्यातून बाहेर पडू शकतो हे सांगतो. आणि 16 ते 20 सूत्रांमध्ये म्युटेबल अँड अनम्युटेबल वर्ल्ड अँड अलॉंग विथ द परमात्मा दॅट इज इटर्नल पुरुषोत्तम याविषयी तो वर्णन करतो आहे. सो आपण थोडा मॅक्सिमाइज करूया. आता जसं 13व्या सूत्रापासून इथे जे काही ज्ञान कृष्ण सांगतो आहे हे अतिशय गहन आणि अतिशय डीप नॉलेज आहे किंवा एक कोडेड लँग्वेज इथे वापरली आहे. एखाद्या जसा गव्हर्नमेंटचा डेटा असतो किंवा कुठलंही कॉन्फिडेन्शियल नॉलेज असतं ते एकदम सिक्युर्ड असतं, तसं हे नॉलेज सुद्धा सिक्युर्ड आहे. त्याला ह्या शब्दांना उलगडावं लागतं किंवा यांना डिकोड करणं फार गरजेचं असतं. सो पहिल्या सूत्रामध्ये तो म्हणतो आहे की त्यांनी पहिल्या सूत्रामध्ये संसाराचं वर्णन केलेलं आहे की आता हा संसार म्हणजे काय, तर हे एक रिव्हर्स युनिव्हर्स आहे. ते कसं आपण बघू. आतापर्यंतच्या अध्यायांमध्ये आपण भक्तियोग बघितला, क्षेत्रज्ञ जो भगवद्गीतेचे पहिले 6 अध्याय हे कर्मकांड आहे किंवा कर्म विभाग आहे. मधले 6 अध्याय 7 ते 12 मध्ये हे भक्तियोग किंवा भक्ती विभाग आहे, आणि 13 ते 18 हा ज्ञान विभाग आहे. सो पहिल्या 6 मधल्या 7 ते 12 मध्ये जो भक्तियोगाचं वर्णन केलं आहे, आणि ही भक्ती
भक्तीचं हे टूल वापरून या भक्तीचं हे साधन वापरून आपण सत्वातीत अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो, हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे भक्ती योगाविषयी, कर्मयोगाविषयी वर्णन केलं. पण व्हॉट अबाउट ज्ञान योग, व्हॉट अबाउट द नॉलेज ऑफ द युनिव्हर्स, व्हॉट अबाउट द वेदास, विच इज बेसिकली नॉलेज ऑफ द युनिव्हर्स इज डिस्क्राइब्ड इन द वेदास. वैदिक वाङ्मयांमध्ये या गोष्टीचं, आपल्याला वैदिक लिटरेचरमध्ये या गोष्टीचं वर्णन आपल्याला सापडतं. पण त्यांच्याविषयी काय, तर तो पुढे वर्णन करून सांगतो आहे. म्हणजे ज्ञान मिळवणे, वेदांविषयी म्हणजे वेद कंठस्थ करणे किंवा वेदांविषयी एक्सपर्टाईज आणणे, मिळवणे, हे उद्दिष्ट आहे का मनुष्याचं? तर नाही. तर ते पण एक साधन आहे. जसं भक्ती एक साधन आहे, तसंच वेदिक एक्सपर्ट होणं किंवा वेदांचं नॉलेज प्राप्त करून घेणं हेही साधन आहे. मग लक्ष काय आहे? तर परमेश्वराची प्राप्ती, हे लक्ष आहे. पहिल्या सूत्रामध्ये तो म्हणतो आहे की श्री भगवान वाच ऊर्ध्वमूल दशाखामश्वत्थं प्राहुरव्ययम् छंदांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. They speak about an eternal, the Sri Krishna speaks about an eternal अश्वत्थ ट्री. त्यांनी एक अश्वत्थ ट्री सगळ्यांना माहिती आहे. सो जनरली जे अश्वत्थ झाड असतं ते झाडाची मुळं खाली असतात, मध्ये त्याचं खोड असतं, वरती त्याचे हे असतात म्हणजे ब्रांचेस, पानं, फुलं वगैरे सगळं असतं. पण इथे तो एक्झॅक्टली रिव्हर्स अश्वत्थ ट्री आहे. म्हणजे ज्याची मुळं वरच्या साईडला आहेत, खोड मध्यभागी आहे आणि खाली ब्रँचेस, पानं, फुलं सगळी खालच्या साईडला आहेत. आणि परत तो काय होतो आहे, त्यातून परत पारंब्या खाली येत आहेत आणि त्यातून परत दुसऱ्या अश्वत्थ ट्रीची उत्पत्ती होती आहे. असा एक रिव्हर्स. ऑफकोर्स जसं आपल्याला माहिती आहे की कल्पवृक्ष हा एक इमॅजिनरी ट्री आहे, ओके, हा वृक्ष आहे. तसाच हा जो रिव्हर्स युनिव्हर्स असलेला अश्वत्थ ट्री आहे, ही पण एक संकल्पना आहे किंवा ही एक उपमा दिलेली आहे. असा जो अश्वत्थ ट्री आहे विच हॅज इट्स रूट्स अबाव, म्हणजे जनरली मुळं खाली असतात, ती मुळं वरती आहेत. ब्रँचेस बिलो, जनरली ब्रँचेस झाडाच्या वरती वरच्या भागात असतात, ह्याच्या खालची भागात आहेत. आणि इट्स लीव्स आर द वेदिक हॅमन्स. त्यांनी वर्णन, तो त्या झाडाचं वर्णन करतो आहे की ह्याची जी काय म्हणू आपण त्याला, पर्ण आहेत किंवा पानं आहेत, ते त्याचे वेद हे आहेत सगळे. एकच मिनिट. Okay. So all the Vedas are the leaves of this tree, and one who knows the secret of this complete tree, म्हणजे ह्या अश्वत्थ रिव्हर्स अश्वत्थ वृक्षाला जो अतिशय चांगल्या प्रकारे जाणू शकला, किंवा हे काय बरं गडबड आहे ही सगळी, याचं ज्याला नॉलेज होतं, ही इज द नोर ऑफ द वेदास, सह वेदवित. जनरली फक्त वेदांमधलं नॉलेज माहिती करून घेणे म्हणजे वेदवित होत नाही. तर हा जो काही उलटा अश्वत्थ वृक्ष आहे, त्याचं संपूर्णपणे नॉलेज किंवा त्याचं अवगमन ज्याला होतं, तोच मनुष्य वेदवित होतो. कारण हा जरा कॉम्प्लिकेटेड वृक्ष आहे, इतका सोपा नाही समजायला. एनिवे, आपण संधी पाहूया. ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुः अव्ययम, विसर्गस्य रेफा, छंदांसि यस्य पर्णानि यः तं, विसर्गस्य सकारादेशः, यः तं वेद सह, विसर्गस्य लोपः वेदवित्. त्याला काय म्हणायचं आहे की यस्य छंदांसी पर्णानी, म्हणजे ज्याचे छंदांसी, छंद म्हणजे वेद, नपुसकलिंगी बहुवचन आहे, सगळे जे वेद आहेत ते, ज्याचे पानं ही सगळी वेद आहेत, म्हणजे हे वेद वगैरे जे काही आहे, वेद उपनिषद, ही त्याची ज्याची पानं आहेत. अश्वत्थम ऊर्ध्वमूलम, अशा प्रकारचा अश्वत्थ वृक्ष ज्याची मूल ऊर्ध्वमूलम, म्हणजे ज्याची मुळं ही ऊर्ध्व बाजूला आहेत, अधशाखम, ज्याच्या शाखा ह्या अध बाजूला आहे, अव्ययम प्राहुः, म्हणजे अशा प्रकारचा अश्वत्थ वृक्ष हा अव्यय स्वरूपी आहे, म्हणजे हा नष्ट होत नाही कधीही. जनरली एखादं जे झाड असतं, आता जरा वड, पिंपळ, अश्वत्थासारखी झाडं जी असतात त्यांची लाईफ लॉंग असतं, म्हणजे 200, 300, 500 वर्ष जगतात, पण तरी ती नाश पावतात कधीतरी. परंतु हा जो संसार वृक्ष आहे हा कधीही नाश पावणार नाही, हा अव्ययी आहे. यह तम वेद स वेदविद, जो ह्या संसार रूपी अश्वत्थ वृक्षाला जाणतो तोच खरा जाणकार किंवा वेदज्ञ किंवा वेदवित असं त्याला म्हणता येईल.
असो. आता जनरली ऊर्ध्वमूलम असं म्हटलं आहे. तर ऊर्ध्वमूलम या डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता की ऊर्ध्वमूलम मूळ वरच्या साईडला आहे आणि विष्णू चित चित अचित प्रकृती हिच अस्य मूलम, म्हणजे विष्णू हा त्याचे मूळ स्वरूपी आहे. म्हणजे परमेश्वर हा त्याचा मूळ आहे खरं म्हणजे बघायला गेलं तर. महत अहंकार बुद्धी तत्वानी ही आपण जी 24 तत्व बघितली होती आणि पंचमहाभूत वगैरे ह्या त्याच्या प्रमुख शाखा असतात. आणि बाकी जे छंदांची प्रणाली म्हणजे बाकीचं जे वेद उपनिषद वगैरे आहे ही त्याची पानं आहेत असं तो वर्णन करतो आहे पहिल्या सूत्रामध्ये. आपण पुढे जाऊया. सो दिस ट्री इज ऍक्च्युली अ इन्व्हर्टेड अश्वत्थ ट्री. याचं एक असं एक छानसं वर्णन चित्रामध्ये आपल्याला दिसू शकतो. आता हा अश्वत्थच याला का म्हटलेलं आहे तर त्याला पण एक निरुक्ती आहे. अश्वत्थ आपल्याला माहिती अद्य दिनो श्वः परश्वः प्रपरश्वः यः परय्यः प्रपरय्यः या गोष्टी आपण संभाषण शिबिरामध्ये शिकलेलो आहोत. श्वः म्हणजे उद्या, म्हणजे अश्वत्थ असा त्याचा एक निरुक्ती किंवा त्याची फोड आपल्याला करता येईल की म्हणजे नॉट टुमारो, नॉट प्लस टुमारो, नॉट लास्ट अंटिल टुमारो विच इज इम्परमन्स. म्हणजे या वृक्षाची काही शाश्वती नाही, म्हणजे तो असतो अव्ययी आहे हे बरोबर आहे, परंतु हा उद्यापर्यंत टिकेल की नाही ह्याची गॅरंटी देता येत नाही. त्यामुळे अश्वत्थ म्हणून त्याला अश्वत्थ असं म्हणतात की उद्यापर्यंत त्याच्यामध्ये स्टॅबिलिटी राहील की नाही किंवा त्याच्यामध्ये कारण त्याच्यामध्ये इतके चेंजेस होत असतात त्या अश्वत्थ वृक्षामध्ये किंवा त्या संसार वृक्षामध्ये की तो उद्यापर्यंत म्हणजे आज त्याचा एक फोटो काढला तर उद्यापर्यंत त्याच्यामध्ये सेम गोष्टी नसतात. त्यामुळे जो उद्यापर्यंत तसाच्या तसा राहत नाही तो अश्वत्थ. आणि हा जो ट्री आहे दिस इज अ ट्री ऑफ सेन्स नॉलेज ऑफ वेदास अँड टेम्पररी ऑब्जेक्ट्स. हा जो वृक्ष आहे हा टेम्पररी ऑब्जेक्ट, आणि या संसारामध्ये मूलतः आधिभौतिक स्वरूपामध्ये जे दिसतं ते सगळंच टेम्पररी आहे. वी थिंक दॅट दिस सेन्सेस, आणि जसं त्यांनी म्हटलं की छंदांची प्रणाली म्हणजे त्याची पानं ही त्याची वेद आहेत, आणि हे वेदांचं नॉलेज आपल्याला कसं मिळतं ज्ञानेंद्रियांच्या साह्याने कर्मेंद्रियांच्या साह्याने. आणि इंद्रिय ही जी आहेत ही इंद्रिय ही रिअल आहेत आणि इटर्नल आहेत असं आपल्याला वाटतं. वी थिंक दॅट द सेन्सेस आर रिअल अँड इटर्नल, बट इन फॅक्ट दे आर नॉट, दे आर ओनली टेम्पररी अँड कॅनॉट लास्ट अंटिल टुमारो. ह्याच्यामध्ये एक स्टोरी सांगितली जाते, आठवली म्हणून सांगते की एकदा युधिष्ठिराकडे एक ब्राह्मण आला आणि त्यांनी सांगितलं की म्हणजे दरबाराच्या शेवटी शेवटी वेळ झाली होती, संपली होती, तो निघत होता युधिष्ठिर जेव्हा तो सम्राट झाला होता त्यावेळेला त्याच्याकडे एक ब्राह्मण आला आणि म्हणाला की मला काही दानाची अपेक्षा आहे. तर युधिष्ठिर म्हणाला की हरकत नाही, यू आर मोस्ट वेलकम, पण आता मला जरा अन्य दुसरं फार महत्वाचं काम आहे, माझे काही मीटिंग्स आहेत किंवा काही गुप्त यंत्रणा आहेत, त्यासाठी मला अर्जंटली जायचं आहे, तर तुम्ही उद्या या. हे बघितल्यानंतर तो ब्राह्मण मोठमोठ्याने हसायला लागला. सो युधिष्ठिराला थोडंसं आश्चर्य वाटलं की हा का हसतोय ह्याचा मोठ्याने, का ह्याचा माझ्यावर विश्वास नाही का, मी सम्राट आहे, मी उद्या देणार नाही का दान, असं त्याला वाटायला लागलं. तर त्यांनी काय हसण्याचं कारण विचारलं. तर तो म्हणतो की ब्राह्मण म्हणाला की तुम्ही एवढे ज्ञानी आहात, यमाचे पुत्र आहात, युधिष्ठिरासारखा धर्मज्ञ कोणी नाही, आणि तो सांगतो हे उद्या या म्हणून. उद्या असणार आहे याची गॅरंटी तुम्हाला आहे का? उद्या तुम्ही असाल ह्याची शाश्वती तुम्हाला आहे का? उद्या तुम्ही असाल, मी असेल, हीच परिस्थिती उद्या असेल ह्याची शाश्वती तुम्ही देऊ शकता का? पहिली गोष्ट म्हणजे. सो हे वाक्य ऐकून युधिष्ठिराला आपली चूक लक्षात येते. तो घाईघाईत असल्यामुळे त्याच्या तोंडून ते शब्द निघून जातात, परंतु त्याला समजतं, युधिष्ठिराला सुद्धा तो धर्मज्ञ असतो, तर त्याला समजतं की आपली चूक झाली आणि त्यांनी लगेच मंत्र्यांना बोलवून तो त्याला अपेक्षित दान वगैरे देतो. तर हा प्रश्न जो महत्वाचा आहे इथे की उद्या कोण, आज आज सुद्धा जगामध्ये असं कोण आहे मनुष्य की जो गॅरंटी देऊ शकतो की उद्या असेल? तर तसं कोणीच नाही. त्याचं कारण असं की दिस एव्हरीथिंग, हे जे काही दिसतं आहे हे सगळं टेम्पररी आहे अँड कॅनॉट लास्ट अंटिल टुमॉरो. म्हणजे ते चालू राहतं पण ते चालू राहीलच याची शाश्वती कोणी देऊ शकत नाही.
एनिवे आपला विषय भरकटतो आहे. सो ह्या संसार वृक्षाच्या लिव्ज आहेत वैदिक हायमन्स किंवा धर्म. वेदांमध्ये जो धर्म सांगितलेला आहे, प्रत्येकाचा तो धर्म आहे तो, म्हणजे ह्याचे पर्ण आहेत. आणि ह्याचे जे बर्ड्स असतात ना, त्या पानांवर बघा बऱ्याच ठिकाणी बर्ड्स असतात, बऱ्याचशा पानांवर असतात सगळ्या, एस्पेशली अश्वत्थ वृक्षाच्या. तर दीज आर द सेन्स ऑब्जेक्ट्स. ह्या सगळ्यांना उपमा दिलेली आहे की विग्रहाची. त्याचे जे रूट्स आहेत, रूट्स म्हणजे मूलतः मूल नाही, पण जे छोटे छोटे खोडापासून उत्पन्न होणारे जे असतात ते म्हणजे त्रिगुण आहेत. पीपल वॉटर दिस रूट्स विथ द ऍक्शन ऑफ द त्रिगुणास. म्हणजे जेव्हा आपण गुण, आता गुणत्रय विभाग मागच्या अध्यायामध्ये सांगून झाला, त्या त्या गुणाच्या म्हणजे सात्विक ऍक्टिव्हिटीज, राजसिक ऍक्टिव्हिटीज आपण बघितल्या की सत्व गुण काय, रजस गुण काय, ते सगळं बघितलं. सो त्या त्या प्रकारच्या जेव्हा ऍक्टिव्हिटीज आपण करतो त्या त्या वेळेला आपण त्या ह्या संसार वृक्षाच्या त्या त्या मुळांना पाणी घालत असतो किंवा त्यांचं एक प्रकारे संवर्धन करत असतो. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की या इंद्रियांच्या ज्या ज्या गोष्टी आपण पुरवत जाऊ तेवढं त्यांची नरिशमेंट होत जाते. म्हणजे आपल्याला असं वाटतं की मला एखादी गोष्ट बघायची असेल, खायची असेल किंवा ऐकायची असेल, तर ती ऐकल्यानंतर आपली इच्छा किंवा आपली वासना ही संपेल, पण तसं संपत कधीच नसतं. ती उलट आणखीन वाढते. म्हणजे आज समजा मला गुलाबजाम खायची इच्छा झाली आणि मी गुलाबजाम कसाही करून मिळवला, कष्टाने सहजतेने कसाही मिळवला, तर काय होतं की ती खाल्ल्यानंतर मला असं वाटतं की हा आता मला शांत वाटेल, पण तसं कधीच होत नाही. एखादा गुलाबजाम खाल्ल्यानंतर दुसऱ्या गुलाबजाम खायची इच्छा होते, तो खाल्ल्यानंतर तिसरा खायची इच्छा होईल, बरं गुलाबजाम नाही तर जिलबी खायची इच्छा होईल. सो इंद्रिय जी आहेत, इंद्रियांचं नरिशमेंट करून त्यांची कधीही स्थगिती किंवा त्यांचा कधीही नाश होत नाही. इच्छापूर्तीने इंद्रियांचा किंवा इच्छा ही कधी संपुष्टात येत नाही, ती वाढतच राहते. त्यामुळे आपण ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज करतो त्रिगुणांच्या सहाय्याने, त्यात म्हणजेच एक प्रकारचे ह्या संसार वृक्षाच्या मुळांना पाणी घालण्यासारखं आहे. मुळांना पाणी घातलं की झाड वाढतं, है ना, तसं हे झाड वाढत राहतं. द एव्हरलास्टिंग नेचर ऑफ दिस ट्री इज इनव्हिजिबल टू द ह्युमन आय. आणि गंमत अशी की हे काही असं जसा कल्पवृक्ष कोणी पाहिलेला नाही तसा हा अश्वत्थ वृक्ष सुद्धा फिजिकली दिसत नाही, तो एका अनव्हिजिबल फॉर्म मध्ये इथे आहे. द वाईस मॅन कट दिस रूट, हे त्यांनी तिसऱ्या सूत्रात सांगितलेलं आहे की ह्याच्यापासून कसं मग मुक्ती मिळवावी हे त्यांनी पुढच्या सूत्रात सांगितलेलं आहे. आणि आता ह्या बरं हा संसार वृक्ष जो आहे ह्याला इन्व्हर्टेड बनियन ट्री किंवा इन्व्हर्टेड अश्वत्थ वृक्ष असं का म्हटलेलं आहे, तर त्याला पण एक कारण आहे. हा एक विशेष प्रकारचा वृक्ष आहे, हा साधारण अश्वत्थ ट्री किंवा बनियन ट्री नाहीये. हा एक उलटा आहे, उलट्या स्वरूपाचा. आता ही इमेज जर तुम्ही बघितली, या इमेजमध्ये एक लेक आहे किंवा एक तलाव आहे आणि त्या तलावामध्ये एक छोटस बेट आहे आणि या बेटावर एक झाड उगवलेलं आहे. कारण ह्या इमेजच्या सहाय्याने ते आपल्याला अधिक सोपं पडेल समजायला. सो या बेटावर एक छोटं व्यवस्थित छानसं असं झाड उगवलेलं आहे आणि या संपूर्ण झाडाची प्रतिमा खाली पडलेली आहेत या तलावामध्ये. हे तलाव आहे, हा पाणी, हे पाणी आहे सगळं. आता इथे जनरली ह्या वर्षा वृक्षामध्ये काय दिसते की ह्याची मुळं ही खालच्या साईडला असतात, मध्ये खोड आहे, वरती ब्रँचेस आहेत, मग वरती पानं आहेत, हे आपल्याला नॉर्मल दिसतं, नॉर्मल वृक्षासारखं. हा, पण ह्या झाडाची, कुठल्याही झाडाची जर आपण रिव्हर्स इमेज पाण्यामध्ये बघितली किंवा आरशामध्ये बघितली तर ही खालच्या अशी दिसते. या आणि ह्या अश्वत्थ ट्री, हा जो रिव्हर्स इन्व्हर्टेड बनियन ट्री किंवा अश्वत्थ ट्री आहे, तो म्हणजे संसार वृक्ष आहे, ज्याची मुळं वरच्या साईडला आहेत, खोड मध्यभागी आहे, ब्रँचेस खाली आहेत, फुलं पानं सगळी खाली आहेत. सो जसं एखाद्या झाडाची, या वृक्षाची मिरर इमेज किंवा वॉटर इमेज दिसते, तसा हा अश्वत्थ इन्व्हर्टेड बनियन ट्री किंवा अश्वत्थ वृक्ष आहे. सकाम कर्मी जी लोक असतात, दे कॅनॉट फाइंड द एंड ऑफ दिस ट्री अँड दे गेट लॉस्ट. आणि हा वृक्ष या इमेज मध्ये सांगितलं तेवढा इतका छोटा नाहीये, हा खूप प्रचंड वृक्ष आहे की ज्याच्यामध्ये त्या फुला पानांमध्ये, ब्रँचेस मध्ये ते हरवून जातात. जी लोक काम इच्छेने कुठलीही कर्म करतात ती ह्या वृक्षामध्ये हरवून जातात, एवढा प्रचंड वृक्ष तो आहे. आणि एखादा मनुष्य ह्याला, या वृक्षाला कधी कापू शकतो, जेव्हा इफ ही नोज दिस इल्युझिव्ह ट्री, म्हणजे ह्या संसार वृक्षाचं जर मूळ स्वरूप ज्याला समजतं तो. आणि हे मूलतः हे इल्युझिव्ह आहे. जसं आता इथे जे काही एक छोटंसं बेट आहे आणि या बेटावर ऍक्च्युअली स्पीकिंग हे झाड खरं आहे वरचं, पण खालचं झाड जे आहे ते इल्युझिव्ह इमेज आहे, ती एक प्रकारची इल्युजन आहे.
आता कोणी जर खाली, आता आपण असं म्हटलं की आम्हाला हे खालचंच, आता आपल्याला दोन्ही झाडं दिसत आहेत म्हणून, पण समजा एखाद्याला खालचंच झाड दिसत असेल फक्त, म्हणजे एखादा खाली प्राणी असेल, आय मीन जलचर असेल, त्याला फक्त हे खालचंच झाड दिसत आहे. सो तो जर त्याच्या पानांना छाटायला गेला तर त्याला ते कधी करताच येणार नाही, बिकॉज दॅट इज अ इल्युसिव्ह ट्री. इल्युजन आहे, ते आभास आहे, तो एक प्रकारचा हा मोह आहे. त्यामुळे जो मनुष्य हा मोह आहे हे समजू शकतो, एकच मिनिट, तोच मनुष्य याला कापू शकतो किंवा ह्यातून बाहेर पडू शकतो. रूट्स आर अपवर्ड ॲज स्टार्ट्स फ्रॉम द महत ब्रह्मा अँड विच कम्स फ्रॉम द ब्रह्मन. हे आपण मगाशीच बघितलं, लिव्स वगैरे बर्ड्स आहेत. ओके. आणि ऍक्च्युली हा जो संसार वृक्षाचं वर्णन या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या सूत्रामध्ये केलेलं आहे, दॅट इज अ काइंड ऑफ अ वॉटर इमेज ऑफ अ ओरिजिनल ट्री इन द आधियत्निक स्टेज किंवा स्टेट. आता हे आधियत्निक, आधिभौतिक आणि आधिदैविक असे 3 प्रकारच्या लेयर्स किंवा कॉन्शियसनेसच्या स्टेट्स असतात, हे सगळ्यांना माहिती आहे अंदाजे. आणि जो ज्ञानी असतो, ही नोज दिस सुप्रीम नॉलेज अँड देन ही इज एबल टू कट दिस बनियन ट्री और वृक्ष, अश्वत्थ वृक्ष. आता हा जो उलटा संसार, कारण हा कन्सेप्ट ना भगवद्गीतेला फार महत्वाचा कन्सेप्ट आहे, की हा जो उलटा बनियन अश्वत्थ वृक्ष आहे तो समजणं, हा कन्सेप्ट समजणं फार गरजेचं आहे. तर हा उलटा जो इन्व्हर्टेड बनियन ट्री किंवा उलटा जो अश्वत्थ वृक्ष सांगितलेला आहे, हा इज अ काइंड ऑफ त्याला आपण कसं समजून घेऊ शकतो, तर दॅट इज जसं एखाद्या झाडाची आपण पाण्यातली पडलेली प्रतिमा असते, तसा हा वृक्ष आहे. दिस इज अ इमेज ऑफ अ ओरिजिनल ट्री विच इज प्रेझेंट ऍट द आधियत्निक स्टेट. म्हणजे आधिभौतिक स्वरूपामध्ये आपल्याला इथे जो संसार वृक्षाचं वर्णन केलेलं आहे, हा जो संसार आहे, मूलतः हा संसार हाच एक प्रकारचा वॉटर इमेज आहे और एक प्रकारचं मिरर इमेज आहे. त्याविषयी ह्याच्यामध्ये सांख्य योगा किंवा सांख्य फिलॉसॉफीज मध्ये काही वर्णनं आहेत की हे जे विश्व आहे, हे जे ब्रह्मन आहे, दिस इज अ सेंटर ऑफ द युनिवर्स. त्यातला काही भाग सांगते, कारण पूर्ण भाग सांगायला गेला तर खूप मोठा आहे, तो विस्तृत आहे. सो सांख्य फिलॉसॉफी काय सांगते की दिस ब्रह्मन इज अ सेंटर ऑफ द युनिवर्स. म्हणजे आता इथे बघा एक चित्र आपण काढलेलं आहे. आपल्याकडे साधारणतः आपले जी कंपॉस्ट असते, त्या कंपॉस्ट हे अर्धवर्तुळाकार आपल्याकडे लहानपणापासून आपण वापरत आलेलो आहोत, राईट. गणितामध्ये किंवा भूमितीमध्ये आपण ह्या गोष्टी वापरतो. तर हा जो काही युनिवर्स जे आहे, हे युनिवर्स हे इज अ ब्रह्मन इज अ सेंटर ऑफ द युनिवर्स. आणि अबाव 180 डिग्री म्हणजे ही वरची, या युनिवर्सच्या वरची जी 180 डिग्री मध्ये जी काही स्टेट आहे, दॅट इज कॉल्ड एज अ आधियज्ञिक स्टेज. आणि लोअर जी आहे, लोअर 180 डिग्रीज जी आहे, त्याला दॅट इज कॉल्ड एज अ आधिभौतिक स्टेज. आणि आधिभौतिक इज अ रिफ्लेक्शन ऑफ द आधियज्ञिक स्टेट. आता ह्याला अनेकांनी वेगवेगळ्या कन्सेप्ट सांगितलेले आहेत की परब्रह्म आहे किंवा परलौकिक स्टेज आहे, आणि लौकिक स्टेज आणि पारलौकिक हे आपण जनरली शब्द वापरतो. तर पारलौकिक जगामध्ये किंवा एक इन्व्हर्टेड युनिव्हर्स नावाचा पण कन्सेप्ट मॉडर्न सायन्सनी सांगितलेला आहे. तर तिथे जे चालतं त्याची इमेज इथे आपल्याला भौतिक स्वरूपामध्ये दिसते. तोच कन्सेप्ट सांख्यानी पण सांगितलेला आहे की 2 प्रकारचे स्टेट्स असतात. एक म्हणजे वरचा जो 180 डिग्रीचा अँगल आहे, दॅट इज आधियत्निक अवस्था, आणि खालचा जो काही 180 डिग्रीचा अँगल आहे त्याला दॅट इज कॉल्ड अधिभौतिक अवस्था. सो जसं मगाशी एक झाड दाखवलं होतं की वरचं झाड खरं आहे, पण खालचं झाड खरं आहे का? नाही. वरचं झाड हे आहे अस्तित्वात, खालचं झाड हे त्याची प्रतिमा आहे. तसंच आधियत्निक अवस्थेमध्ये किंवा घडणाऱ्या गोष्टी या खऱ्या असतात, आणि आधिभौतिक म्हणजे आपण आता जे पृथ्वीवर आपल्याला जे दिसतं आहे ती आधिभौतिक अवस्था. भौतिक आहे ना, भौतिक म्हणजे मटेरियल थिंग्स, ज्याला आपण फिजिक्स म्हणतो ना, भौतिक शास्त्र. ज्या भौतिक शास्त्र किंवा या फिजिकलच्या आपल्या इंद्रियांना गोचर होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याला अभौतिक असं म्हणतात. त्यामुळे या अधिभौतिकची हे जे काही जग आहे, मटेरियल वर्ल्ड आहे, हे त्या आधियज्ञिक वर्ल्डचं इमेज आहे. म्हणजे एखादं आपण दुसरं पण म्हणू शकतो की कुठल्याही प्रकारची वॉटर इमेज तुम्ही जर घेतली, आता इथे पण दिसतंय बघा की हा डोंगर आहे पाठीमागे, काही त्याच्यावर वस्तू असतील तर त्याची सगळी इमेज खाली दिसेल पाण्यामध्ये, पण डोंगर वरती खरा आहे आणि खाली त्यात खोटा आहे, ती इमेज आहे एक प्रकारची.
सो तसंच आधियात्मिक स्टेज ही सत्य अवस्था आहे आणि आधिभौतिक स्टेज किंवा हे जग, हे जे काही मटेरियल जग आहे, ही रिफ्लेक्शन आहे एक प्रकारचं. म्हणजे एक्झॅक्टली रिफ्लेक्शन नाहीये, पण समजून सांगण्यासाठी प्रयत्न करते आहे की जसं रिफ्लेक्शन असतं, वॉटर रिफ्लेक्शन किंवा मिरर रिफ्लेक्शन जे आहे ते सत्य नसतं, तो भास आहे. तसंच आधियात्मिक अवस्था ही सत्ता, ही जी काही खालची, ती असं तो एक प्रकारचा भास आहे, तो एक प्रकारचा मोह आहे, ते इल्युजन आहे. सो आधिभौतिक इज अ रिफ्लेक्शन ऑफ द अधियज्ञ. सो इट इज अनरिअल इन नेचर. जे रिफ्लेक्शन असतं ते नेहमी अनरिअल असतं, ते रिअल असू शकत नाही. आपण जेव्हा स्वतः आरशामध्ये आपली प्रतिबिंब पाहतो ना, तर ते प्रतिबिंब खरं नसतं, आपण खरे आहोत. सो प्रतिबिंब किंवा रिफ्लेक्शन हे नेहमीच अनरिअल असतं आणि दॅट्स वाय इट इज चेंजिंग कंटिन्युअसली. आता हे सगळं नॉलेज आपल्याला कसं मिळू शकतं, तर ज्ञान आणि भक्तीच्या साहाय्यानेच हे नॉलेज आपल्याला मिळतं. नाहीतर आपल्याला वाटतं की खालचा हा जो उलटा अश्वत्थ ट्री सांगितलेला आहे तोच खरा आहे आणि या एका कल्पनेमध्येच माणसं जगत असतात. ओके. सो आणि त्या कल्पनेमध्ये जगत असतात म्हणजे ते मिळवा, त्याची फळं फुलं पानं मिळवायचा प्रयत्न करत असतात, है ना. जनरली आपण एखाद्या झाडाकडे जातो तर कशासाठी जातो? मुळं शोधायला जातो का खोड उपटून आणायला जातो का? नाही. आपण एखाद्या झाडाकडे जातो, आंब्याचं झाड आहे, वा छान फळ काढलं, फुल काढलं, पान काढलं. आपल्याला झाडाकडून काय अपेक्षा असते? त्याच्या फळं फुलं पानांची अपेक्षा असते, त्याच्या खोडाची आणि मुळाची अपेक्षा नसते. तसंच या उलट्या अश्वत्थ ट्रीची सुद्धा आपल्याला फक्त फुलं पानं फळांचीच अपेक्षा आहे. आपल्याला त्याचं जे मूळ आहे म्हणजे भगवंत आहे त्याची अपेक्षा फार कमी लोक करतात. ओके. सो द पीपल आर ऑलवेज गेटिंग अट्रॅक्टेड टुवर्ड्स दिस वेदास, छंदांसी परिणाम. ह्याची जी छंद म्हणजे याची जी पानं आहेत या अश्वत्थ वृक्षाची उलट्या, त्याच्या पानांकडेच लोक अट्रॅक्ट होतात. त्याची पानं फुलं फळं त्यांना हवी असतात. द पीपल आर गेटिंग ऑलवेज अट्रॅक्टेड टू द वेदास, ह्याच्या पानांकडे, आणि गेटिंग अट्रॅक्टेड टुवर्ड्स द लिव्स आणि गेटिंग अट्रॅक्टेड टुवर्ड्स द वेदिक कर्मकांड. म्हणजे ते मिळवावं नाही अशातला भाग नाही, पण तेवढ्यावरच थांबू नये असं कृष्णाला म्हणायचं आहे. तुम्ही आज पानं घेतली, फुलं घेतली, फळं घेतली, हरकत नाही. मग थोड्या दिवसांनी खोडाकडे या, थोड्या दिवसांनी मुळाला मूळ प्राप्त करण्याचा प्रयत्न करा, मला शोधायचा प्रयत्न करा, असं तो पुढच्या सूत्रामध्ये म्हणतो पण आहे. ओके. सो दे गेट एंगेज इन द वेदिक कर्मकांड, इन द वेदिक रिच्युअल्स अँड इन द वेदिक नॉलेज ओनली. तिथे थांबू नका. सुरुवातीला तुम्ही ते गोळा केलं तरी हरकत नाही, ती पानं गोळा केली त्या अश्वत्थ वृक्षाची तरी हरकत नाही, पण कधीतरी त्याच्या खोडापर्यंत तरी पोहोचण्याचा प्रयत्न करा, त्याचं अनुसंधान करा, मुळांचं अनुसंधान करा, म्हणजे माझ्यापर्यंत पोहोचा, भगवंतापर्यंत, असं त्याला म्हणायचं. आणि वेदांचा उद्देश काय आहे तर टू नो दिस इज अ इन्व्हर्टेड अश्वत्थ ट्री. हे वेदांचं नॉलेज मिळून आपल्याला मूलतः या अश्वत्थ वृक्षाचं संपूर्ण ज्ञान होणं आवश्यक आहे की दिस अश्वत्थ ट्री इज अ रिफ्लेक्शन ऑफ समवन एल्स. म्हणजे हा संसार वृक्ष जो आहे हा कशाच कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीचं रिफ्लेक्शन आहे, दुसऱ्या गोष्टीचं प्रतिबिंब आहे. अँड वी हॅव टू ट्रेस द रिअल ट्री, है ना. म्हणजे जे प्रतिबिंबाच्या पाठीमागे लागण्यामध्ये काहीच अर्थ नसतं, आपल्या हातात काहीच येणार नाही. तुम्ही जर ते प्रतिबिंब कशाचं आहे त्याच्या पाठीमागे आपण जेव्हा जातो किंवा ते शोधण्याचा, त्याचा अनुसंधान करण्याचा प्रयत्न करतो, तर आपल्या हातात काहीतरी गवसू शकतं. सो द एम ऑफ द वेदास इज टू नो दिस इन्व्हर्टेड अश्वत्थ ट्री अँड ॲज अ रिफ्लेक्शन ऑफ समथिंग अँड टू ट्रेस दॅट रिअल ट्री. ते मूळ वृक्ष शोधायचं आपल्याला काम करणं अपेक्षित आपण आहे वेदांच्या नॉलेजनी सहाय्याने. आता पुढच्या सूत्राकडे वळूया. हा जो अश्वत्थ ट्री आहे त्याचं वर्णन त्यांनी दिलेलं आहे की अधश्चोर्ध्वम प्रसूतास्य शाखा गुणप्रवृद्धा विषया प्रवालाः अधश्च मूलान्य नुसंततानि कर्मानुबंधिनी मनुष्यलोकी. द ब्रांचेस ऑफ दिस ट्री एक्सटेंड अपवर्ड अँड डाऊनवर्ड. दोन्ही साईडला पसरलेले आहेत. आणि गंमत अशी की त्याच्या ट्रीज म्हणजे ब्रांचेस, अश्वत्थ ट्री जो असतो तुम्हाला माहितीये की त्याच्या ब्रांचेस खाली जातात आणि त्या ब्रांचेस पासून पुन्हा एका वृक्षाची उत्पत्ती होते ना, पारंब्या आपण ज्याला म्हणतो. सो याच्या ब्रांचेस खाली जातात आणि पुन्हा वर जातात, त्याची वृद्धी चालूच असते असंख्य. खूप जुनं जर असं एखादं अश्वत्थ ट्री बघितला ना तर त्याचा घेर ऑलमोस्ट 2-1 किलोमीटर 1.5-2 किलोमीटर पण असू शकतो, फार जुनं जर 200, 300, 500 वर्षापूर्वीचं झाड असेल तर. कारण त्याच्या प्रत्येक फांदीपासून दुसऱ्या वृक्षाची उत्पत्ती होत राहते. आणि मग अशा प्रकारचा असे वृक्ष आता मिळणं कठीण आहे, परंतु अशा वृक्षांच्या त्या पारंब्यांमध्ये मनुष्य जसा फसून जातो, एखादा मनुष्य त्याच्यात अडकला
तर तो त्याच्यात फसून जाईल. तसं आपलं झालेलं आहे. इमॅजिन करा की असा एक मूळतः वृक्ष आहे, ज्याचा मूळ म्हणजे फार मोठे मोठे वृक्ष जंगलांमध्ये काही म्हणजे रिझर्व्हर्स म्हणजे फॉरेस्ट मध्ये असतात काही ठिकाणी, की ज्याचा मूळ खोड हे 10-12 पुरुषांनी असा हात जोडून केळावा एवढा मोठं खोड असतं. आणि मग त्याच्या ब्रँचेस ब्रँचेस जवळपास त्या झाडाची हे 1.5-2 किलोमीटर किंवा आरामात मोठी असते. आणि अशा प्रकारच्या एखाद्या अश्वत्थ ट्री मध्ये जर एखादा मनुष्य फसला, कारण कसं ब्रँचेस 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 असं असतं सगळं, तर तो अतिशय वाईट पद्धतीने त्याच्यात अडकून जातो. तसं आपलं होतं आहे या संसार वृक्षामध्ये. आपण फार विचित्र पद्धतीने इथे अडकलेलो आहोत या संसार वृक्षाच्या फांद्यांमध्ये किंवा पारंब्यांमध्ये. So these branches go towards the or extend towards the upward and even downwards also. They are nourished. These branches are nourished by the three gunas, with objects of senses as the tender buds. The roots of this tree hang downward, causing the flow of karma in human form. आता ही महत्वाची गोष्ट आहे की या झाडाचे जे रूट्स आहेत ते कर्मा कॉज करतात. म्हणजे किंवा ह्युमन मनुष्याचा जन्म त्याच्यासाठी झालेला आहे. बिलो इट्स रूट्स ब्रांचेस आउट कॉझिंग द ऍक्शन्स इन द वर्ल्ड ऑफ द ह्युमन्स. म्हणजे या मृत्यू लोकामध्ये याच्या ह्या ज्या ब्रांचेस आहेत किंवा ह्याच्या जे ज्याला ऍक्च्युली स्पीकिंग काय होतं की अश्वत्थ वृक्ष असा एक विशेष वृक्ष आहे की याची फांदी हीच त्याचं मूळ होतं. म्हणजे त्याच्यापासून दुसऱ्या झाडाची उत्पत्ती होते, बरोबर. त्यामुळे ती पुन्हा एका दुसऱ्या ह्युमनला जन्माला घालते. अशा प्रकारे आपण त्या ह्याच्यामध्ये ते वृक्षाचा विस्तार होत राहतो आणि आपण त्याच्यामध्ये फसत जातो. ओके, आपण संधी पाहूया. अधः च ऊर्ध्वम विसर्गस्य सकारादेश अनंतरम श्रुत्व संधी. च ऊर्ध्वम मध्ये गुणसंधी. प्रसृताः म्हणजे विसर्गस्य सकारादेश प्रसृताः तस्य शाखाः. शाखाः मध्ये विसर्गाचा लोप. गुणप्रवृद्धाः विसर्गस्य लोप. विषय प्रवालाः. अधः च विसर्गस्य सकारादेशः अनन्तरं श्रुतसंधि. अधः च मूलानि अनुसंततानि. मूलानि अनुसंततानि मध्ये यणसंधी. कर्मानुबंधिनी मनुष्यलोकी. अन्वय पाहूया आपण की तस्य गुणप्रवृद्धाः. तस्य म्हणजे कोणाच्या? अश्वत्थ वृक्षाचं. गुणप्रवृद्धाः. गुणप्रवृद्धाः म्हणजे ही जी त्रिगुण आहे त्यांनी त्याचा जोपासना झालेली आहे अशा शाखा. शाखांची विशेषण आहे ती. कुणी गुणांनी जोपासल्या गेलेल्या या सगळ्या शाखा. विषय प्रवालाः. विषय प्रवालाः म्हणजे काय? विषय माहिती आहे आपल्याला. पंच ज्ञानेंद्रियांचे जे विषय आहेत स्पर्श रस गंध है ना, रूप, हे सगळे त्याचे विषय आहे. त्या विषय प्रवालाः म्हणजे त्या विषयांनी भरून गेलेल्या किंवा त्या विषयासक्त असलेल्या अशा त्या शाखा. त्यामुळे तस्य गुणप्रवृद्धाः विषय प्रवालाः शाखाः अधः ऊर्ध्वं च प्रसृताः. अशा त्याच्या शाखा या ऊर्ध्वभागी अधभागी अशा त्या पसरलेल्या आहेत. प्रसृताः सन्ति. मनुष्यलोके अनुसंततानि कर्मानुबंधानि मूलानि अधः च. आता मनुष्यलोके असा शब्द वापरलेला आहे. मनुष्यलोके म्हणजे माणसांच्या, नृलोके किंवा मृत्यूलोके. हा जो मृत्यूलोक आहे, पृथ्वी हे युनिवर्स, हा मृत्यूलोक आहे, हा मनुष्यलोक आहे. या मनुष्यलोकामध्ये अनुसंततानी. अनुसंततानी म्हणजे ज्याचं सतत वृद्धीच होत असते किंवा विरूढानी असं म्हणू शकतो. अनुसंततानी कर्मानुबंधिनी. कर्मानुबंधिनी म्हणजे कर्माच्या अनुसरण जे करणारे आहे, कर्माच्या अनुसरण करणारी जी मुळं आहेत ती अधःच. ती तानी मुलानी अधःच. त्यामुळे या मनुष्य लोकामध्ये कर्माचं अनुसरण करणं हे एका कर्माचं अनुसरण करणं हे दुसऱ्या कर्माचं आपल्याला माहिती आहे की कॉज इफेक्टची चेन असते. मी आज एक बोलले, त्याचा रिॲक्शन मला येते, मग मी त्याच्यावर रिॲक्शन देणार, मग तो समोरचा गोष्ट त्याच्यावर रिॲक्शन आहे, हे असं चालूच राहतं. सो एक कर्म हे दुसऱ्या कर्माचं बीज आहे. त्यातून दुसऱ्या कर्माची उत्पत्ती, त्यातून तिसऱ्या कर्माची उत्पत्ती, हे असं चालूच राहतं. त्यामुळे या मनुष्य लोकामध्ये ही वृद्धिंगत होणारी आणि कर्माला बद्ध असणारी ही जी मुळं आहेत ही अधभागालाच आहेत किंवा अधभागालाच जातात. जरी ती वरच्या साईडला असली तरी सुद्धा ती खालच्या साईडलाच जातात असं त्याचं म्हणणं आहे. पुढे तो म्हणतो आहे की न रूपमस्येह तथोपलभ्यते नांदो न चादीर्ण
च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सविरूढ मूलम संग शस्त्रेण दृढेन चित्वा. तो उपाय पण देतो हे आता या सूत्रामध्ये. आधी सूत्र बघूया. द रिअल फॉर्म ऑफ दिस ट्री इज नॉट परसिव्ड इन दिस वर्ल्ड. मनुष्य लोकामध्ये राहून या संसार उलट्या अश्वत्थ वृक्षरूपी संसार वृक्षाचं रिअल परसेप्शन किंवा रिअल नॉलेज मिळवणं हे इतकं सोपं नाही. ते आपल्याला समजून येत नाही. आणि म्हणून कृष्ण सांगतो आहे, जर आपल्याला समजून आलं असतं तर कृष्णाने कशाला सांगितलं असतं. बिचाऱ्या अर्जुनाला समजलं नाही आणि तो त्या विषादामध्ये अडकला. सो तुला समजून येणार नाही. तो सांगतोच आहे की तुला हे या संसार वृक्षाचं ज्ञान किंवा ह्याचा फॉर्म तुला समजून येणार नाही. मी तुला सांगतो आहे, समजून येत नाही. नायदर इट्स बिगिनिंग नॉर इट्स एंड नॉर इट्स कंटिन्यूड एक्झिस्टन्स. म्हणजे त्याचा आधी कुठे, मध्य कुठे, अंत कुठे हेही समजून येत नाही. कारण बिचारा तो तिथे फसलेला असतो ना. मनुष्य त्या संसाररूपी वृक्षामध्ये फसलेला आहे. त्याचा आधी, मध्य, अंत, त्याचं स्वरूप हे त्याला नाही समजत. त्यासाठी आपल्याला गुरुची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्याला परमेश्वराची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्याला श्रीकृष्णाची आवश्यकता आहे. But this deep-rooted Ashwatha tree must be cut down with the strong acts of the detachment. आणि तुला जर या संसार वृक्षातून बाहेर यायचं असेल किंवा याच्यात अडकून राहायचं असेल तर तुला काय करावं लागेल की या डीपली रूटेड म्हणले अश्वत्थ ट्री, सविरूढ मूलम असं म्हटलेलं आहे. सो या डीपली रूटेड अश्वत्थ ट्री ला तुला कट करावं लागेल. आणि आणि कशाच्या सहाय्याने कट करशील? आता झाड कट करायचं झालं तर काय करायला लागतं? कुऱ्हाड लागते. तर ती कसली कुऱ्हाड असेल तर डिटॅचमेंट, असंग शस्त्रेन, असंग वैराग्य, या वैराग्य रूपी कुऱ्हाडीने तू ही झाडाची मुळं, पानं, फुलं, फांद्या सगळं कट करून माझ्यापर्यंत पोच. हे तुझ्या आयुष्याचं ध्येय असलं पाहिजे. आपण संधी पाहूया. न रूपम अस्य इह, रूपम अस्य मध्ये वर्णमेलन, अस्य इह मध्ये गुणसंधी, तथा उपलभ्यते मध्ये गुणसंधी, न अंतः मध्ये सवर्ण दीर्घ संधी, अंतः न मध्ये विसर्गस्य उत्व गुणसंधी, च आदिही, च आदिही मध्ये सवर्ण दीर्घ संधी, आदिही न मध्ये विसर्गस्य रेफः, च संप्रतिष्ठा अश्वत्थम एनम सविरूढ मूलम असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. हे श्लोक वाटतात मोठे मोठे पण ते ऍक्च्युली सोपे आहेत. सो आपण ह्याचा अन्वय पाहूया. अस्य रूपम इह न उपलभ्यते. अस्य असे म्हणजे या वृक्षाचं, त्या संसारूपी वृक्षाचं रूप इथे समजून येत नाही मनुष्याला. तथा न अंतः न च आदी न च संप्रतिष्ठा, म्हणजे तसंच त्याचा आधी, अंत, त्याची संप्रतिष्ठा, संप्रतिष्ठामध्ये त्याचं आपण काय म्हणूया खोड किंवा त्याचा मधला भाग किंवा त्याचा एक्झिस्टन्स हे पण समजून येत नाही. सविरूढ मूलम, सविरूढ मूलम म्हणजे ज्याची अतिशय अशी घट्ट मुळं आहेत, डीपली रूटेड जी मुळं आहेत, अशा एनम, अशा म्हणजे ज्या वृक्षाची मुळं डीपली रूटेड आहेत अशा एनम, एनम अश्वत्थम, अशा अश्वत्थरूपी वृक्षाला दृढेन असंग शस्त्रेण चित्वा, म्हणजे दृढ रूप म्हणजे अगदी निश्चयपूर्वक अशा असंग रूप, असंग किंवा वैराग्य रूपी कुऱ्हाडीने, शस्त्राने चित्वा, चित्वा म्हणजे कापून किंवा त्याला कट करून. हा ऍक्च्युली अर्धा श्लोक आहे. पुढचा श्लोक 3 आणि 4 हे एकत्र श्लोक आहेत की त्याला कापावे. आणि कापून काय करावं तर ततः पदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये यतः प्रवृत्ती प्रसृता पुराण. सो आपण तो काय म्हणतो आहे की म्हणजे यानी असंग शस्त्राने त्याला कापावं, असंग वैराग्याच्या कुऱ्हाडीने त्या वृक्षाला कापून तू देन वन मस्ट सर्च आउट द बेस ऑफ द ट्री. त्या कुऱ्हाडीने, वैराग्याच्या कुऱ्हाडीने त्या वृक्षाच्या फांद्यांना कापून तुम्ही, त्या माणसाने कुठे यायला पाहिजे? ही शुड सर्च द बेस ऑफ द ट्री. द बेस कुठे आहे ट्रीचा? या मूळ कुठे आहेत या ट्रीची, झाडाची? विच इज द सुप्रीम लॉर्ड. म्हणजे भगवंत स्वतः याचा बेस आहे. त्या बेस पर्यंत पोहोचायचा त्या मनुष्याने प्रयत्न केला पाहिजे. आणि याचा बेस कुठे आहे? हा उलटा अश्वत्थ ट्री आहे ना, त्यामुळे त्याचा बेस वरती आहे. So from whom stemmed forth activity of the universe a long time ago. म्हणजे त्या मूळ, आपण एखादा म्हणतो ना की झाडाच्या मुळावर घाव घालायला पाहिजे किंवा गोष्टीच्या किंवा प्रॉब्लेम्सच्या मुळावर घाव घातला तरच त्याचं छेदन शक्य आहे.
तसं जर मुळापर्यंत पोहोचायला लागेल की फ्रॉम होम स्टीम्ड फ्रॉम ऍक्टिव्हिटी ऑफ द युनिव्हर्स, म्हणजे ह्याच्या सगळ्या युनिव्हर्सच्या ऍक्टिव्हिटी चाललेल्या आहेत त्याचे मूळ कोण आहे? भगवंत. आणि अनादी काळापासून लॉंग टाइम मॅगो त्याला प्रवृत्ता प्रसृता हा पुराणी पुराणी म्हटलेले अनेक हजार वर्षांपासून ह्याचा मूळ भगवंतच आहे. तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. अपॉन टेकिंग रेफ्युजी इन हिम, तिथपर्यंत पोहोचल्यानंतर वन विल नॉट रिटर्न टू दिस वर्ल्ड अगेन. म्हणजे त्यांनी असं वर्णन केले आहे की लोक जे त्या झाडांना कट करत एखाद्याच्या म्हणजे तिथेच त्यांचा मृत्यू होतोय, पुन्हा नवीन जन्म घेतात, ते मुळापर्यंत पोचतच नाहीयेत. तिथे जो पोचतो तत्परिमार्गितव्यम यस्मिन गताहा न निवर्तन्ति भूयः, म्हणजे जिथे पोचल्यानंतर ज्या मुळापर्यंत पोचल्यानंतर इथे पुन्हा पुनरागमन शक्यच नाही किंवा करायची गरज पडत नाही, अशा त्या मूळ स्वरूपापर्यंत म्हणजेच भगवंतापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. परिमार्गितव्यम, तव्य प्रत्यय म्हणजे पोचलं पाहिजे. संधी पाहूया. ततः पदम तत्परिमार्गितव्यम, तव्य प्रत्यय आहे, मार्गितव्यम. यस्मिन गता न निवर्तन्ति भूयः तम एव च आद्यम, च आद्यम मध्ये सवर्ण दीर्घ, पुरुषम प्रपद्ये यतः प्रवृत्ती ही प्रसृता पुराणी. एक काही भाषा हे नाही आहेत. अन्वय पाहूया आपण की या असंग शस्त्रात म्हणजे तिसरा जो श्लोक होता, अर्धा श्लोक होता, तो चौथा श्लोक पुढचा भाग आहे की ज्याचं रूप समजत नाही, ज्याचं स्वरूप समजत नाही, ज्याचा अंत आधी मध्य समजत नाही, ज्याचा अशा दृढ मूळ असलेल्या त्या वृक्षाला असंग शस्त्रेनं म्हणजे वैराग्याच्या कुऱ्हाडीने कापून काय करावं तर ततः यतः म्हणजे ततः परिमार्गितव्य म्हणजे तिकडे जायचं आहे. कुठे? यतः म्हणजे जिथून पुराणी प्रवृत्ती ही प्रसृता म्हणजे पुराणी म्हणजे अत्यंत जुनी असलेली ही प्रवृत्ती म्हणजे प्रकृती, ही प्रकृती प्रसृत झालेली आहे, जी पसरलेली आहे, प्रसृता तम एवच आद्यम पुरुषम प्रपद्ये, त्याच आद्य म्हणजे तोच आद्य पुरुष आहे असं प्रपद्ये म्हणजे त्याला मी प्राप्त करीन, ज्याच्यापासून यतः, आपण एकदा अन्वय वाचूया मग मी अर्थ सांगते की ततः यतः पुराणी प्रवृत्ती ही प्रसृता तम एव च आद्यम पुरुषम प्रपद्ये इति मत्वा यस्मिन गताः भूयः न निवर्तन्ति तत्पदम परिमार्गितव्यम. आपण थोडं छोटं पाहूया, ह्याच्यामध्ये थोडासा कॉम्प्लिकेटेड श्लोक आहे. ततः म्हणजे कापून, त्या वैराग्यरूपी शस्त्राच्या साहाय्याने त्याची मुळं कापून किंवा त्याची पारंब्या कापून काय करायचं आहे, त्यानंतर ततः यतः पुराणी प्रवृत्ती ही प्रसृता म्हणजे जिथून पुराण प्रवृत्ती म्हणजे ही जुनी प्रकृती पसरलेली आहे त्यालाच तम एवच आद्यम पुरुषम प्रपद्ये, तो आद्य पुरुष म्हणजे भगवंताला मी प्राप्त करीन किंवा मी प्राप्त करत आहे इति मत्वा असे मानून किंवा असे समजून किंवा हा संकल्प ठेवून यस्मिन गताः भूयः न निवर्तन्ति म्हणजे असं आपण मानायचं आहे. आणि नंतर काय करायचं आहे की जिथे गेल्यानंतर पुनरागमन शक्य नाही किंवा परत यावं लागणार नाही, तत्पदम परिमार्गितव्यम म्हणजे ते स्थान किंवा तो परमेश्वर आपल्याला शोधायचा आहे किंवा त्याचं अनुसंधान आपल्याला करायचं आहे. सो आपण पुढे जाऊया. हे आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट असलं पाहिजे. आता तुमच्या 5व्या सूत्रामध्ये तो सांगतो आहे की या वृक्षाचा बेस मी आहे. व्हॉट इज द बेस ऑफ दिस ट्री? द बेस ऑफ दिस ट्री इज द पदम अव्ययम, अव्यय रूपी ते स्थान जे आपल्याला पदम मागच्या ह्याच्यात सांगितलं की एकच मिनिट, कारण हा 15वा चॅप्टर आहे ना, हा ह्याचा कन्सेप्च्युअली समजणं गरजेचं आहे की तत्पदम परिमार्गितव्य म्हणजे त्या पदाचं अनुसंधान करायचं आहे आणि ते पद ह्या जे पद किंवा ते स्थान किंवा तो भगवंत हे ह्या संसार रूपी वृक्षाचं मूळ आहे, ते त्याचा बेस आहे. सो बेस ऑफ दिस ट्री इज दॅट अव्ययम पदम.
मग तो पुढे काय सांगतो आहे की निर्माण मोहा चितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामाः द्वंद्वैर्मुक्ताः सुख दुःख संज्ञैर गच्छन्त्य मूढाः पदमव्ययम् तत्. So a liberated personalities attend my eternal abode, who I am the base of this tree, are free from vanity and delusion. म्हणजे कोणताही लिबरेटेड मनुष्य हा मला या बेसला शोधू शकतो किंवा या मूळ पद व्यय पदापर्यंत प्राप्त होऊ शकतो की जो कोण प्राप्त करू शकतो की द वन हु इज फ्री फ्रॉम व्हॅनिटी अँड डिल्युजन. म्हणजे जो या काय बोलू आपण त्याला या मोहापासून अलिप्त राहू शकतो आणि ते हॅव ओव्हरकम द एव्हिल ऑफ द अटॅचमेंट. तो अटॅचमेंट किंवा संघाच्या या शत्रूला जो ओव्हरकम करू शकतो. ही कॅन ड्वेल कॉन्स्टंटली ऑन सेल्फ अँड ऑन गॉड. तो कॉन्स्टंटली या स्वतः म्हणजे आपण स्वतः आणि परमेश्वर याचं चिंतन जो सदैव करत असतो तो द वन हु इज फ्री फ्रॉम द डिझायर अँड एन्जॉय द सेन्सेस. जो ही इज फ्री म्हणजे जो या डिझायर्स म्हणजे इच्छा वासना आहेत त्याच्यापासून जो फ्री असतो आणि फ्री म्हणजे इंद्रियांच्या जे प्लेजर्स आहेत त्यापासून जो फ्री असतो आणि द वन हु इज बियॉन्ड द ड्युअलिटीज ऑफ दिस प्लेजर अँड पेन आणि सुख दुःखाच्या किंवा हे जे ड्युअलिझम आहे त्याच्या जो पलीकडे जाऊ शकतो तो या अव्यय पदापर्यंत प्राप्त होऊ शकतो. आपण संधी बघूया. निर्माण मोहा हा जितसंग दोषाः सगळीकडे विसर्गस्य लोप आहे. जितसंग दोषाः अध्यात्मनित्याः विनिवृत्त कामाः हे सगळे समस्त पद आहेत. द्वंद्वैः विसर्गस्य रेफः विमुक्ताः सुख दुःख संज्ञैः विसर्गस्य रेफः गच्छन्ति मूढाः गच्छन्ति अमूढाः म्हणजे यणसंधी पदम अव्ययम तत्. आपण हे पाहूया आणि आता इथे आपण थांबूया एकच मिनिट. ठीक आहे, एक श्लोक घेऊन थांबूया आपण 6वा श्लोक घेऊन. आपण अन्वय पाहूया कारण हे जे सगळे श्लोक आहेत हे फार कठीण म्हणण्यापेक्षा कोडेड आहेत. पहिली गोष्ट म्हणजे निर्माण मोहाः जितसंग दोषाः. निर्माण मोहाः म्हणजेच कोण बहुवचनात आहे प्रथमा बहुवचनात की ज्याचे सगळे मोह अभिमान या सगळ्यांनी जो त्याच्या पलीकडे जो गेलेला आहे. जितसंग दोषाः म्हणजेच ज्याचे राग लोभ हे सगळं कल्मिश हे सगळे ज्यांनी जिंकलेले आहेत हे दोष ज्यांनी जिंकलेले आहेत असा मनुष्य किंवा अशी माणसं अध्यात्मनित्याः म्हणजेच जो नेहमी अध्यात्म विद्येमध्ये किंवा अध्यात्म विषयीच परायण असतो तेच त्याचं नित्य चिंतन तिथे चालू असतं अशी माणसं विनिवृत्त कामाः. विनिवृत्त कामा म्हणजे ज्यांच्या सगळी कामना ह्या संपलेल्या आहेत किंवा ज्यांच्या इच्छेशी ते अटॅच नाही आहेत अपगत इच्छा अशी माणसं सुखदुःख संज्ञैः अशी माणसं सुखदुःख संज्ञैः द्वंद्वैः विमुक्ताः म्हणजे सुख दुःख अशा द्वंद्वापासून मुक्त झालेली अशी माणसं अमूढाः म्हणजे अशी विद्वान माणसं अशी मूर्ख माणसं म्हणजे मूर्ख नसणारी माणसं तत् अव्ययम पदम गच्छन्ति. अशी ही सगळी माणसं त्या अव्यय पदापर्यंत जाऊ शकतात किंवा त्या मुळाला शोधू शकतात. जो परिमार्गितव्यम मागच्या श्लोकामध्ये सांगितलं होतं ना तत्पदम परिमार्गितव्यम त्याला तुम्हाला शोधायचं आहे. कोण मग कशी माणसं त्याला शोधू शकतात तर अशा क्वालिटीज असलेली माणसं जर त्या मुळाला शोधायचं असेल तर ह्या क्वालिटीज आपल्याला आपल्यामध्ये इनबिल्ड करून घ्याव्या लागतील. कुठल्या निर्माण मोहाः चितसंग दोषाः अध्यात्मनित्याः विनिवृत्त कामाः द्वंद्वैर्विमुक्ताः सुखदुःख संज्ञैः अमूढाः अशा ह्या सगळ्या क्वालिटीज जर आपण प्राप्त करू शकलो तर आपण त्या अव्यय पदाला किंवा पोचू शकतो किंवा त्या संसार रूपी वृक्षाच्या मुळापर्यंत आपण किंवा मुळाचा शोध किंवा संशोधन आपण करू शकतो. सो या अव्यय पदाविषयी तो सांगतो आहे की तो आणखीन कसा आहे तर न तत् भासयते सूर्यो न शशांको न पावकः यत् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. आता तो स्वतःच्या म्हणजे आपण एखाद्या माणसाला सांगत असतो ना की माझं स्थान किंवा माझं घर कसं आहे तर हे असं असं आहे तसं परमेश्वर सांगतो आहे तत् परमं मम धाम. ते परम स्वरूपी अव्यय पद हे माझं घर आहे हे माझं धाम आहे.
नायदर सन ऑर मून नॉर द फायर कॅन इल्युमाइन दिस अबॉर्ड ऑफ माइंड. म्हणजे सूर्य, चंद्र किंवा कुठल्याही प्रकारचं अग्नी सुद्धा याला प्रकाशित करू शकत नाही. हॅव्हिंग गॉन देअर वन डज नॉट रिटर्न टू दिस मटेरियल वर्ल्ड. जिथे पोहोचल्यानंतर तुला परत मनुष्य लोकांमध्ये जायची गरज राहणार नाही. असं परम श्रेष्ठ घर जे आहे ते माझं आहे, असं तो सांगायचा प्रयत्न करतोय. ते अव्यय पद हे माझं स्थान आहे, असं श्रीकृष्ण सांगतो आहे. न तत् भासयते सूर्य. तत् भासयते मध्ये तकारस्य दकारः जष्टु संधी. सूर्य न मध्ये विसर्गस्य उत्व गुणसंधी. शशांक न पावक मध्ये विसर्गस्य उत्व गुणसंधी. यत गत्वा मध्ये तकारस्य दकारः जष्टु न निवर्तन्ते तत् धाम पुन्हा जष्टु संधी परमम मम. आपण अन्वय पाहूया. सूर्यम तत् न भासयते न शशांक न पावक. म्हणजे सूर्य, चंद्र, अग्नी त्याला प्रकाशमान करू शकणार नाही. असं यत गत्वा न निवर्तन्ते, जिथे गेल्यानंतर पुन्हा याची गरज पडणार नाही. आपल्याला माहिती आहे आपण संसारामध्ये सारखं सारखं रिकार्नेशन घेत असतो, अवतार. यत गत्वा न निवर्तन्ते तत् परमम मम धाम अस्ति. जिथे गेल्यानंतर तुला पुन्हा परतण्याची या संसारामध्ये आवश्यकता पडणार नाही, असं ते श्रेष्ठ घर किंवा गृह धाम हे माझं स्वरूप किंवा माझं घर आहे. आता हे आणि ते तू मिळवायचा नेहमीच प्रयत्न करावास असंग शस्त्रेनं, म्हणजे असंगाच्या कुऱ्हाडीने तू माझ्या या सगळ्या झाडांच्या, या संसार वृक्षी झाडं ही जी मुळं पसरली आहेत, शाखा पसरल्या आहेत, त्याला कापून तू माझ्यापर्यंत ये, म्हणजे तुला अव्यय पदाची प्राप्ती होईल, असं श्रीकृष्ण इथे म्हणतो आहे. आता हे त्यांनी खूप छान वर्णन केले आहे खरं म्हणजे 15व्या अध्यायामध्ये. आणि हे तुला स्वतःला समजणार नाही, हे मी सांगतो आहे त्या पद्धतीने तू जाशील तर पुन्हा पुन्हा या संसाररूपी वृक्षामध्ये तू अडकणार नाहीस, असं तो सांगतो आहे. सो तुम्हाला हा जो उपक्रम आवडत असेल तर तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका, कारण ते आमच्यासाठी महत्वाचे असतील. तर आतापर्यंत आपण 15व्या अध्यायातील पहिली 5-6 सूत्र पाहिलेली आहेत. या अध्यायामध्ये सूत्र कमी आहेत. नंबर ऑफ सूत्राज आर लेस इन दिस चॅप्टर्स, परंतु द डेप्थ ऑफ दिस सूत्राज इज क्वाइट मोर. त्यामुळे आपण एक 5-6 सूत्र जरी प्रत्येक सेशनमध्ये कव्हर केली तरी ते चालण्यासारखं आहे. ओके, सो आपण पुढची सूत्र पुढच्या सेशनमध्ये पाहूया. तोपर्यंत धन्यवाद. शुभम भवतु.